हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार होतो फिडे कॅन्डिडेट्स 2024 स्पर्धेच्या 6व्या राऊंडमधला सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला प्रज्ञानंद आणि काळ्या बाजूला निजात अब्बासोव. सो हे दोघंही यंग आणि ज्यांना फ्युचर ऑफ द चेस वगैरे म्हटलं जातं अशा प्रकारचे खेळाडू आहेत. प्रज्ञानंद हा भारतीय खेळाडू आहे तर निजात अब्बासोव हा अझरबैजानचा खेळाडू आहे. येस, अझरबैजान म्हणजे ज्याला आपण गॅरी कास्परोवमुळे ज्या देशाला जास्त चांगल्या पद्धतीने ओळखतो, द ग्रेट गॅरी कास्परोव अझरबैजानचाच खेळाडू होता. तर या डावामध्ये काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली. D4, उत्तर आले D5, नाईट F3, नाईट F6 आणि C4. म्हणजे तुम्ही बघितलं तर थोडंफार क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइन सारखी ही परिस्थिती आहे किंवा क्वीन्स गॅम्बिट ओपनिंग तुम्ही ही म्हणू शकता, जे गॅम्बिट अजून ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. पुढची चाल होती E6, नाईट C3, C5, E3, नाइट C6, A3, A6, B3, C takes D4, E takes D4, Bishop E7, Pawn to C5, B6, Pawn takes B6, Queen takes B6, Pawn B4. ज्यानंतर नाइट E4, नाइट E4 ही चाल खेळून तुमच्या लक्षात आलं की नाइट एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे, ज्यामुळे नाइट A4 ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली. त्याने सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये काही नाइट एक्सचेंज केलेला नाही. कारण एक कारण कदाचित हे पण असू शकतं की समजा इथे नाइट एक्सचेंज केला तर प्यादाने पांढरा घोडा मारला जाईल. आता तुम्ही बघितलं तर F3 या नाइटवर अटॅक आहे आणि हा नाइट समजा कुठल्या दुसऱ्या बाजूला गेला, लेट्स से हा नाइट आता E5 या घरात गेला, तर तुम्ही जर आता बघितलं तर D4 या प्यादावरती आता डबल अटॅक आहे आणि ते प्याद मारलं जाईल हे निश्चित आहे. म्हणूनच कदाचित पांढऱ्या खेळाडूने आपला नाइट जो आहे तो एक्सचेंज केला नाही. तर नाइट E4 नंतर खेळलेली चाल होती नाइट A4, इथून क्वीनवर अटॅक केला. ज्यानंतर क्वीन B8, बिशप E2, कॅसल बाय ब्लॅक, कॅसल बाय व्हाईट, बिशप F6, बिशप E3, नाइट E7, व्हाइट नाइट C5, ब्लैक नाइट C3, क्वीन टू D2, नाइट टेक्स E2 चेक, क्वीन टेक्स E2, नाइट F5, रुक B1, E5, pawn takes E5, bishop takes E5, rook to D1, pawn push D4, bishop G5, bishop D6, G4. G4 ही थोडीशी अग्रेसिव्ह चाल आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की ऍक्च्युअली आता H2 या प्यादावरती डबल अटॅक आहे, पण प्रज्ञानंदने G4 ही अग्रेसिव्ह चाल खेळलेली आहे. कारण या चालीमुळे तुम्ही बघितलं तर F5 घरावरचा नाइट जो आहे तो आता मूव्ह करावा लागेल, म्हणजे हलवावा लागेल. या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती H6. त्याने नाइट हलवला नाही, त्याने काउंटर अटॅक पांढऱ्या खेळाडूच्या बिशप वरती केलेला आहे, ज्याला प्रज्ञानंदचं उत्तर होतं क्वीन E4. आता डबल अटॅक केलेला आहे. ज्यानंतर H takes G5, pawn takes pawn takes F5. त्यानंतर rook A7, queen takes D4, pawn push G4, knight G5, bishop takes H2 check, king G2, queen E5. आणि काळ्या खेळाडूने इथे तुम्ही बघितलं तर क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. या परिस्थितीमध्ये प्रज्ञानंदची चाल होती रुक D5. त्याने आपली क्वीन जी आहे ती एक्सचेंज केलेली नाही, उलट रुक D5 चाल खेळून काळ्या खेळाडूला काउंटर अटॅक किंवा काउंटर मूव्ह दिलेली आहे की त्याने क्वीन कॅप्चर करावी, नाही बिशप नाही, क्वीन कॅप्चर करावी. सो काळ्या खेळाडूने ते ऍक्सेप्ट केलं. क्वीन टेक्स E4 चेक, नाइट टेक्स E4, bishop F8,
pawn push f6, bishop f4, rook d1, rook c7, knight 1 to d4, rook c6, knight g5, knight g5 ही चाल खेळून रूकचा अटॅक ब्रेक केलेला आहे आणि त्याच वेळी बिशप वरती अटॅक केलेला आहे. सो या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती g5. ही चाल कंपल्सरी खेळावी लागली कारण नाईट वर अटॅक झाला, रूकचा अटॅक ब्रेक झाला आणि व्हाईट रूकचा अटॅक जो आहे तो ब्लॅक रूक वरती झाला होता, म्हणून g5 ही कंपल्सरी खेळावी लागली. ज्यानंतर नाइट टेक्स c8, रूक f टेक्स c8, रूक d8 चेक, रूक टेक्स d8, रूक टेक्स d8, किंग h7, रूक a8. आता a6 या प्याद्यावरती डबल अटॅक झालेला आहे. रूक टेक्स f6 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली, ज्याला पांढऱ्या खेळाडूचं उत्तर होतं रूक टेक्स a6. नाईट सॉरी रूक एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे कारण आपल्याला माहिती की जर इथे रूक एक्सचेंज झाले तर पांढऱ्या खेळाडूकडे ए आणि बी अशी कनेक्टेड पास्ट पॉन्स आहेत ज्याचा वापर करून तो पॉन पुश करू शकतो आणि डाव जिंकू शकतो. दुसरीकडे काळी प्यादी तुम्ही बघितलीत तर ती 3 असली तरी केवळ एफ आणि जी या दोन कॉलम मध्येच ती कॉन्सन्ट्रेट झाली किंवा एकत्र झालेली आहेत आणि राजा जो आहे तो जी कॉलम मध्ये असल्यामुळे जी कॉलम वरची प्यादी काही फारशी पुढे येऊ शकत नाही. सो या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती रूक f5. दुसरा ऑप्शन काळ्या खेळाडूकडे नव्हता. नाइट d7, किंग g7, रूक a5. अजून एकदा रूक एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. किंग g6, a4, g3, रूक टेक्स f5, किंग टेक्स f5, a5, g टेक्स f2, a6 आणि a6 ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. कारण तुम्हाला कळलं असेल की काळं प्यादं पुढे पॉन पुश करून फायदा नाही, राजा ते मारेल. दुसरी गोष्ट बाकीची प्यादी पुढे येऊ शकतात पण तोपर्यंत पांढऱ्या प्याद्या पुढे पोहोचून क्वीन बनेल. आणि त्याहून महत्वाचं तुम्ही जर प्यादा पुढे जाऊ नये याच्यासाठी ऍक्च्युअली ऑप्शन हाच आहे की बिशपचा वापर करायचा. पण जर बिशप जो आहे तो लेट सी जर बिशप आपण आता b8 या घरावर घेऊन प्यादा पुढे येऊ द्यायचा प्रयत्न करायचा नाही असं ठरवलं तर नाईट जो आहे तो बिशप मारेल आणि हा गेम संपलेला असेल. मग तसं न करता समजा बिशप काळ्या घरात घेतला की प्यादालाही सपोर्ट आहे आणि डायगोनलही कव्हर आहे तर पांढरा खेळाडू इथे नाइट c5 ही चाल खेळू शकतो. आणि तुमच्या लक्षात येईल की आता डायगोनल ब्लॉक झाल्यामुळे प्यादा पुढे जाण्यापासून रोखणं काही शक्य नाही. ते प्यादा 100% पुढे जाणार. दुसरीकडे काळ्या खेळाडूसाठी ते रोखण्यासाठी पण काही चाल नाही आणि काउंटर अटॅकिंग मूव्ह सुद्धा कुठलीच नाही कारण त्याची बाकीची दोन प्यादी जी आहेत ती बरीच लांब आहेत आणि दुसरं f2 वरचं प्यादा पुढे नेऊन फायदा नाही कारण ते राजा मारू शकतो. तर हे एकंदरीत पांढऱ्या खेळाडूचं सगळं लक्षात आलं. तर a6 ही चाल खेळल्यानंतर म्हणूनच त्याने आपली हार मान्य केली. आपण चेस इंजिनच्या रेकमेंडेड चाली बघू. चेस इंजिनची रेकमेंडेड चाल ऍक्च्युअली आहे बिशप d6, ज्यानंतर परत पॉन पुश आणि देन इथे क्वीन जरी आली तरी क्वीन मारली जाईल आणि हे अशा पद्धतीची चेस इंजिनच्या रेकमेंडेड चाली आहेत. सो ऍट एनी केस चालींचा सिक्वेन्स बदलू शकतो, थोड्या 5-10 चाली मागे पुढे होऊ शकतात पण a6 या चालीनंतर ऑलमोस्ट सर्टन आहे की पांढरा खेळाडू हा डाव नक्की जिंकेल. आणि हे लक्षात घेऊनच काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि प्रज्ञानंदने 6व्या राऊंड मधला आपला डाव जिंकलेला आहे आणि तो आता टॉप ऑफ द पॉइंट टेबल जे म्हणतात तशा प्रकारे आता तो इयन नेपोनिशी सोबत टॉप ऑफ द टेबल आहे. सो लेट्स होप की अजूनही 8 राऊंड बाकी आहेत आणि या 8 राऊंड मध्ये भारतीय खेळाडू इतकी चांगली कामगिरी करतील की फक्त टॉप कॅन्डिडेटच नाही तर कदाचित टॉप 3 मध्ये भारतीय खेळाडू तिघही भारतीय असतील. आणि माझी पण
म्हणजे मला पण हे माहिती की तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हेच हवंय. तर गेम्स बघत राहा, कॅन्डिडेट स्पर्धा फॉलो करत राहा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.